आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कारगिल विजय दिवस आज साजरा होतोय. वर्ष 1999 मध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधील द्रास इथे कालपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यभरातही आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधतील. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल. उत्तर प्रदेशातील सारनाथ या स्थळाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील या महत्त्वाच्या स्थळाला जागतिक पातळीवर स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केलाय. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या दोघांनाही भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिलेत. या प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पारडी येथील प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनजवळील कौशल्य विकास केंद्रात हा उद्घाटन सोहळा होईल. लाड पागे समितीनं दिलेल्या शिफारशींनुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील 476 सफाई कामगारांना राज्य सरकारच्या मदतीनं कायम नियुक्तीच्या पत्राचं वाटप तसंच सरळ सेवा भरतीतील 103 अशा एकूण 579 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र दिली जातील. भारताची स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग हिनं जागतिक कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. कनिष्ठ गट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. राज्यात आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, कोकणात ऑरेंज अलर्ट तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाळथा परिसराला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.